तर या ठिकाणी आपण बघतोय आघाडीचे जोडे थोड्याशा बदलासह मैदानामध्ये दाखल झालेले आज चॉकलेट बाय लक्ष्मण सकट यांना संधी या ठिकाणी दिल्या गेलेली एका दिशेने मात्र भरोशाचा फलंदाज नितीन अंकर यावेळेस मैदानामध्ये पूर्णपणे दिसेल सामन्याचे पंच अगदी मुख्य पंच आपल्याला संतोष सोनार सर आणि त्यांच्यासह संजय फडाट सर ज्यांनी पूर्णपणे मैदानाचा ताबा घेतला आहे आणि ज्यांना आपण पंच परमेश्वर म्हणतोय तर आजचं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे या ठिकाणी निर्धाव चेंडून सुरुवात झालेली आहे राईट आर्म मोर द विकेट मारा करताना आपल्याला दिविदास हा गोलंदाज दिसतोय हा बदल आपण LMG भेंडा संघामध्ये बघतोय हा डॉट यावेळेस पुल केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर असणारे धावचीची एक संधी पंचांकडे दाद मागितली जाते तिसऱ्या पंचांकडे इशारा मैदानातून येतोय तर या ठिकाणी तिसरे पंच नरेश साखरे सर अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत या ठिकाणी निर्णय देतील तर मित्रांनो फलंदाज बाद असणारे या ठिकाणी पंचांचा उशिरा का होत नाही परंतु निर्णय आला गेलाय देडगाव संघाला बसलेला पहिला धक्का असणारे सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणलं जाईल आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी LMGP भेंडा संघ या ठिकाणी करतोय नवीन फलंदाज देवा मैदानामध्ये येतोय या ठिकाणी आपण बघतोय स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते या स्पर्धेसाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे सेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि तालुक्याचा जर विचार केला तर आगळी वेगळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली तर बघूया पहिल्या षटकामध्ये LMGP भेंडा संघ या ठिकाणी चांगलं खेळाचं प्रदर्शन करतोय अगदी पहिल्या सत्राचा जर विचार केला तर यावेळेस चांगला चेंडू असणार आहे पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही एक समांतर उंचीनं चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय निर्धाव चेंडू असणार आहे चांगली गोलंदाजी अगदी पहिल्या षटकाचा जर विचार केला तर अतिशय चांगली गोलंदाजी यावेळेस पुल केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असणारे 2 धावा घेण्याची संधी कारण आपण बघितलं सीमेरेषेवर काहीसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं
या संधीचा फायदा दोन्ही फलंदाजांनी मैदानामध्ये घेतलेला आहे. तर धावफलकावर अगदी 2 धावा असणार आहे. देडगाव संघ या ठिकाणी धावा जमवण्यास सुरुवात करतोय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दिविदास तयार होतोय. अप्रतिम बॅटीचा स्पर्श, यष्टीरक्षकानं या ठिकाणी झेल टिपला आहे. पडी मछली जाल में यावेळेस मोठा फलंदाज मैदानामध्ये बाद केला गेलाय. पहिला धक्का, माफ करा दुसरा धक्का या ठिकाणी शिवनेरी देडगाव संघाला. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय हिरामन. संघाची पडझड अगदी चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सुरेख असं क्षेत्ररक्षण केल्या गेलं, त्या स्वरूपामध्ये धावबादचा धक्का बसला होता. यावेळेस यष्टीरक्षकाचं सुरेख कामकाज आपल्याला दिसेल. आघाडीचे 2 फलंदाज टिपल्या गेलेत. दिविदास यांची अतिशय सुरेख गोलंदाजी. तर संतवाणी असते मित्रांनो, आल्या भोगाशी असावे सादर. परिस्थिती किती कठीण असली तरी फलंदाजांना मैदानामध्ये यावं लागेल. हिरामन येतोय. शॉट मिड ऑफ वर हा चेंडू अडवला जाईल. नारायण त्या ठिकाणी असणारे सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आहे. 3 धावा धावफलकावर असणार आहे. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेले. तर या ठिकाणी राजू यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. स्ट्राईक एंडवर हिरामन असणारे. संघ अडचण येते मित्रांनो, एका भागीदारीची गरज आहे. खऱ्या अर्थानं जर बघितलं तर दोन्ही अनुभवी फलंदाज यावेळेस मैदानामध्ये. सुरेख सुरुवात या ठिकाणी. अगदी सुरेख खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी LMJP भेंडा संघ करतोय. यावेळेस हा चेंडू पॅड लाईन आहे. जेलबादचं अपील या ठिकाणी पूर्णपणे केल्या गेलंय. दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये मला वाटतं पंचांचा इशारा आला गेलाय. तर आता खऱ्या अर्थानं जर मैदानामध्ये विचार केला तर धावा महत्वाच्या आहे. अगदी लेग बाईकच्या असो बाईकच्या असो 4 धावा पूर्णपणे धावफलकावर लागल्या गेल्यात. सुरेख असा चेंडू यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. राजू देखील सुरेख गोलंदाजी या ठिकाणी करतोय. पाठोपाठच्या स्वरूपामध्ये आपण बघितलंय 2 चेंडू निर्धाव गेलेत. काहीसा दबाव आपल्याला मैदानामध्ये जो दिसतोय. देडगाव संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. यावेळेस यॉर्कर फ्लिक केलाय. हलकस खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु डीप स्क्वेअर लेग मधून एक क्षेत्ररक्षक काहीसं अंतर पार करून या चेंडूला रोखतोय. या दरम्यान एक सिंगल अलवार वाढती. धावसंख्या 5. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. पूल केलाय. क्षेत्ररक्षक अत्यंत खराब क्षेत्ररक्षण, अत्यंत खराब क्षेत्ररक्षण.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला गेलाय. या 2 धावेंमुळे 7 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. षटकाच्या समाप्तीचा इशारा येतोय. शेवटच्या चेंडूवर मात्र खराब क्षेत्ररक्षण जे आपल्याला पूर्णपणे दिसलं. 7 धावा आहे. गोलंदाजीसाठी येतोय सचिन बानकर. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू केला जातोय. फुटे चेंडू आहे, परंतु हा फटका डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. त्या ठिकाणी आदिनाथ असणारे हलकंच खराब क्षेत्ररक्षण आणि त्या मोबदल्यामध्ये आपण बघितलं 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. हळूवार वाढती धावसंख्या 9 धावा आणि तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू झालेला आहे. यावेळेस एक भरदार फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली असणार आहे. तिसरा धक्का शिवनेरी देडगाव संघाला दिला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी. आघाडीच्या फलंदाजांना पाठोपाठच्या स्वरूपामध्ये बाद केला गेलाय. पुन्हा एकदा कठीण समयी या ठिकाणी आपल्याला आबा मैदानात येताना दिसतील. 9 धावा धावपळकावर आहे मित्रांनो. आघाडीचे मातब्बर फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीतील तिसरा बदल देखील आपण जो मैदानामध्ये बघतोय, सचिन बानकर देखील चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत. सुरेख असा चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये अफलातून प्रयत्न, परंतु चेंडू खऱ्या अर्थाने या ठिकाणी आडला गेला नाही. परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगले प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 10. यावेळेस जोरदार फटका आहे. चेंडू सीमेरेषेला भेदणार आणि या सत्रातील पहिला चौकार हिरामन यांच्या बॅटीतून येतोय. धावपळकावर अगदी 14 धावा लागल्या गेल्यात. अगदी तिसऱ्या षटकापर्यंत वाट बघावी लागली मित्रांनो. पहिला चौकार येतोय. सुरेख असा चेंडू असणार आहे. सुरेख चेंडू मित्रांनो. एक चांगलं षटक या ठिकाणी पूर्णपणे टाकल्या गेलंय. षटकाची समाप्ती दिसेल मित्रांनो. 3 षटका अखेर 14 धावा. डॉक्टर 11 कोकाना आणि मित्र परिवार
या दोन्ही संघांना विनंती असणारे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. अगदी चौथा गोलंदाज मैदानामध्ये निवडला गेलाय. शोएब यांना गोलंदाजी या ठिकाणी दिल्या गेली. हिरामन आणि आबा यावेळेस शिवनेरी देडगाव संघाकडून फलंदाजी करताना आपल्याला दिसतील. बघूया सुरेख सुरुवात शोएब यांची. अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. शोएबनं देखील या ठिकाणी चांगली सुरुवात केलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेर असणारे अवांतर धावेचा इशारा येतोय. नो बॉल दिलाय तर फ्रीडचा इशारा देखील येईल. क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चुकी आणि त्या मोबदल्यात आपण बघतोय आता फ्रीडची एक सुपर हिट संधी आबा यांना मिळालेली. पुन्हा एकदा नो बॉल दिला जाईल. यावेळेस चेंडू सटकला गेलाय. तब्बल 5 धाव्यांचं नुकसान या ठिकाणी एलएमजीपी भेंडा संघाचं झालेलं आहे. वीस धावा पूर्ण झालेल्या आहे आणि फ्रीडची संधी मैदानामध्ये चालू असणार आहे. तर बघूया फ्रीडच्या चेंडूचा अर्थात फायदा उचलला गेला आणि धावबादची एक अवघड संधी होती. या दरम्यान आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी केलाय. सफल देखील असणार आहे. तर चांगला ताळमेळ या ठिकाणी दिसतोय. या षटकामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली जाते. या 2 धावेनं वाढती धावसंख्या 22. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी खेळवला जातोय आणि 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा पॅडवर चेंडू आहे. झेलबादचं अपील केलंय अर्थात नाकारलं गेलंय. स्पष्ट नाकार या ठिकाणी पंचांचा आपल्याला मैदानामधून दिसतोय. फोटो चेंडू आहे. चेंडू हवे सचिन बानकर काहीशे कमी पडलेत. खराब क्षेत्ररक्षण आणि मोक्याच्या क्षणी या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. तर बघूया चौकारामुळे धावसंख्या झाली ती 26.
पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफसाईडच्या दिशेनं जोरदार प्रहारचा प्रयत्न, परंतु मिस टाइम. एक फटका मैदानातून येतोय, यावेळेस सिंगल, आणि या सिंगलने वाढती धावसंख्या 27. इनसाइड हे जे धाव घेणार की नाही, तर नाही. यावेळेस नाकार दिला गेलाय. षटक या ठिकाणी संपलं जात आहे. 4 षटका अखेर 27 धावा. तर बघूया शेवटच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी कोणाला दिली जाते. आणि त्याच बाजूने जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असणार आहे. आणि फलंदाज बघूया किती धावा जमवत आहेत. तर आघाडीच्या गोलंदाजाकडे चेंडू दिला. 5वं षटक या ठिकाणी टाकलं जाईल. आबा आणि हिरामन बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. फुल केला गेलाय. चेंडू अगदी सीमेरेषेवर अडवला जातोय. पळून 2 धावा पूर्ण झालेल्या. या 2 धावांमुळे वाढती धावसंख्या या ठिकाणी 29 धावा पूर्ण होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. दिविदास यांच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणलं जाईल, कारण अत्यंत महत्वाचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी दिविदास यांना निवडलेलं आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे. राजू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आणि दुसरी धाव घेण्याची संधी नाही. या एका धावेमुळे वाढती धावसंख्या 30. टॉपेचे चेंडू हवे. सचिन बानकर चेंडू खाली होतोय. फलंदाज बाद. अगदी पहिल्या षटकाची सुरुवात ज्याप्रमाणे केली होती त्याचप्रमाणे आपण बघतोय शेवटच्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला दिविदास दिसतोय. यावेळेस बिग हिट केलाय. आजच्या सत्रातील पहिली गगन भरारी जी मैदानाच्या पार जाते. या षटकारामुळे वाढती धावसंख्या 36. यावेळेस मात्र फलंदाजाची स्तुती केली जाईल, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे आणि धावगती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आबा करतोय. फॉलो थ्रू मध्ये आपलातून क्षेत्ररक्षण झालंय. ताळमेळचा अभाव या ठिकाणी दिसतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये संजयला मात्र परतावा लागेल. सचिन मैदानामध्ये येतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये शिल्लक असणार आहे. मैदानाच्या बाहेरचा जर विचार केला तर मोहित पटेल यांचं मार्गदर्शन वेळोवेळी जे मैदानामध्ये जाणवतंय.
यावेळेस पूल केलाय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं. दुसऱ्या धावेचे प्रयत्न या ठिकाणी होत आहेत. तर बघूया. तर फलंदाज नाबाद असणार आहे आणि 2 धावा मात्र मोजल्या जातील. आणि त्यामध्ये देखील एक शॉर्ट रन आहे. तर एकच धाव मोजली जाईल. सदोतीस धावा झालेल्या आहेत आणि 38 धावांचं आव्हान या ठिकाणी LMJP भेंडा संघाला असणार आहे. लास्ट कॉल आहे. दोन्ही संघांचे षटक कमी केले जातील. 5 षटकांचे सामने आपण घेणार आहोत. जर आता दोन्ही संघ आले नाही तर दोन्ही संघांचे षटक कमी केले जातील. डॉक्टर्स 11 कोकाना आणि मित्र परिवार लास्ट कॉल आहे. जर आले नाही तर 5 षटकाचे सामने आपण ठरवलेले आहे. त्यातूनही काही षटक कमी केली जातील. मित्र परिवार लास्ट कॉल आहे. यानंतर टॉस देखील केला जाणार नाही. सुरेख सुरुवात. यावेळेस फुलटच चेंडू. एक
स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे दिसतोय. अंबादास आणि आदिनाथ हे जोडी मैदानामध्ये असणार आहे. तर अगदी षटकातील पहिल्या चेंडूपासून आपण बघतोय धावा बनवण्यास सुरुवात झालेली आहे. मैदानामध्ये आपण बघतोय 38 धावांचा पाठलाग करताना LMGP भेंडा संघ आपल्याला या ठिकाणी दिसतोय. सचिन यांच्या माध्यमामध्ये पहिलं षटक टाकलं जात आहे. जोरदार फटका असणार आहे यावेळेस. मला वाटतं चेंडू टप्पा घेईल. खराब क्षेत्ररक्षण आणि पहिला खणखणीत चौकार मैदानामधून येतोय. तर बघूया मैदानामध्ये या ठिकाणी चांगली सुरुवात झालेली आहे. आदिनाथ यांच्या बॅटीतून आपण बघितलं एक कडक चौकार पूर्णपणे येतोय. 5 धावा धावपळकावर लागल्या गेल्या. 38 धावांचा पाठलाग. एक चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणलं जाईल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेस चेंडू हवेत आहे. संजय चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का LMGP भेंडा संघाला दिला गेलाय. बघूया सचिन तयार असणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पूर्णपणे निर्धाव चेंडू असणार आहे. आणि एक चांगला फलंदाज मात्र बाद झालेला आहे. धाव संख्या 5 आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सरळ पॅडलाईन चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे, परंतु आपण बघितलं या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे. हळूवार वाढती धावसंख्या या ठिकाणी 6. हा सचिन तयार असणारे. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपण बघतोय. यावेळेस वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न. अवांतर धावेचा इशारा येतोय. एका धावेची भर या ठिकाणी होते. हळूवार वाढती धाव संख्या या ठिकाणी 7 धावा. सुरेख फटका आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. कलेक्शन या ठिकाणी ठीकसं नसणार आहे. षटक या ठिकाणी संपलं जाईल. तर निर्धाव चेंडून या ठिकाणी आपण बघितलं षटकाची समाप्ती झालेली आहे. एक षटका अखेर 7 धावा.
विनोद तांबे गोलंदाजीसाठी येतोय. तर एक चांगल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे. कारण फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च झालेला आहे. विनोद तांबे यांच्याकडे गोलंदाजीचा भार दिला जातोय. अंबादास आणि गणेश दोन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये असणार आहे. सर्व सुरेख चेंडू असणार, परंतु आपण बघितलं लेग स्टंपच्या दिशेने फेकला गेलाय. लेग बाईटचा इशारा मैदानातून येतोय. एक सिंगल या ठिकाणी मिळणार आहे. हळूवार वाढती धावसंख्या 8 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. बघूया सुरेख चेंडू मित्रांनो. यावेळेस वेगवान मारा करताना विनोद तांबे. दुसरा चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. अगदी या गोलंदाजाला देडगाव एक्सप्रेस का म्हणलं जातं त्याचं हे उदाहरण आता आपण या चेंडूवर बघू शकतो. सुरेख गोलंदाजी. यावेळेस फलंदाजानं सावध पवित्र घेतलेला आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. धावबादचा अपील मला वाटतं पंचांनी बोट वर केलाय. फलंदाज धावबाद. तर मैदानामध्ये आता दोन्ही गणेश असणार आहे. या षटकाचा जर विचार केला तर इतका चमत्कार या ठिकाणी घडला गेलाय. चांगल्या गोलंदाजीसह चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी देडगाव संघाचं बघावयास मिळालंय. सुरेख असा फटका डीप मिड ऑफच्या दिशेनं हलक्या हातानं या चेंडूला गणेशने खेळून काढलंय. दरम्यानच्या काळामध्ये पळून 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. तर या 2 धावेनं वाढती धावसंख्या 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी आपल्याला देडगाव एक्सप्रेस धावताना दिसतंय.
विनोद तयार. उंचून मारलेला फटका आहे. एक अवघड झेल या ठिकाणी पाडला गेलाय. याही संधीचा फायदा मैदानामध्ये उचलला गेलाय. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांमुळे वाढती धावसंख्या 13 धावा आणि मैदानातून षटक समाप्तीचा देखील इशारा आलेला आहे. तर 2 षटका अखेर 13 धावा. LMJP पेंडा संघ. या ठिकाणी आघाडीच्याच गोलंदाजाला लगेच आपण बघतोय तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिल्या गेली. 38 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय पडझड झालेली आहे. 2 षटकानंतर 12 धावा, माफ करा 13 धावा लागल्या गेल्यात. सुरेख फटका या ठिकाणी दिसतोय. मिडविकेटच्या दिशेनं खेळताना गणेश. तर एक सिंगल या ठिकाणी मिळते मित्रांनो. या एकेरी धावेनं वाढती धावसंख्या 14. सचिन तयार असणार आहे. सुरेख असा चेंडू असणार आहे. गुडलेनच्या चेंडूचा वापर गोलंदाजाने या ठिकाणी केलाय. फलंदाजाला रोखलंय. देडगाव संघाचा जर विचार केला आपण या ठिकाणी कमी धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज करतायत. एसटी चितचं अपील केलं गेलंय. स्पष्ट नाकार. परंतु पाठोपाठच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले गेले. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. बॅटीचा स्पर्श होता मित्रांनो. काही काळ चेंडू हवेत. एक खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि चुकीला माफी नाही मित्रांनो. खराब क्षेत्ररक्षण केल्यामुळे या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांमुळे 16 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस जोरदार फटका डाऊन द ग्राउंड आहे. नितीन अंकल पूर्णपणे सरसावतोय. चेंडू अडवतोय. हा चेंडू गोलंदाजाच्या दिशेने फेकला जातोय. एक सिंगल आहे. या एकेरी धावेनं वाढती धावसंख्या 17. बिगिट केलाय. चेंडू उंची घेतोय. देवा चेंडू खाली.
फलंदाज बाद, षटकाची समाप्ती. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावफलकावर 17 धावा लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 21 धावा. बारा चेंडू 21 धावा. तर बघूया यावेळेस गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. लखन सकट यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. चांगल्या चेंडूने सुरुवात झालेली आहे. आपलातून बॅकअप या ठिकाणी खराब एष्टी रक्षण म्हणलं जाईल. बाईचं स्वरूप असणार आहे. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि याही षटकाचा जर विचार केला तर चांगली सुरुवात. तर बघूया पुढचा चेंडू असणार आहे. यावेळेस कव्हर रिजन मध्ये मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आजाऱ्या धावबादचं अपील आहे. स्पष्ट नाकार मैदानातून येतोय. 2 धावा पळून पूर्ण झालेल्या धावफलकावर असणार आहे त्या 20 धावा. 10 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजांना कमाल करावी लागणार आहे आणि फलंदाजांना देखील या ठिकाणी जिंकण्याची संधी आहे. पुढचा चेंडू हवेत आहे. यावेळेस संजय चेंडू खाली, फलंदाज बाद होतोय. गणेश बाद. तर लखन तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, सुरेख कामकाज या ठिकाणी देडगाव संघ करताना आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, ज्याप्रमाणे म्हणलं जात है, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. यावेळेस चेंडू आरपार फरार. 6 रन षटकार.
मैदानात आपण बघतोय सचिन बानकर यांची उपस्थिती पूर्णपणे जाणवते. षटकार येतोय. 7 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. या षटकारामुळे काहीस आव्हान या ठिकाणी कमी केल्या गेलंय. गणित गुणोत्तर बदलल्या गेले. बघूया लखन तयार. सुरेख असा चेंडू. यावेळेस षटक समाप्तीचा इशारा येतोय. तीन षटकांचा खेळ संपला गेलाय. माफ करा 4, माफ करा 6 चेंडू 12 धावा. करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मित्र परिवार नेवासा या ठिकाणी मित्र परिवार नेवासा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. विनंती असणारे या ठिकाणी कोकाना संघ, आपण हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर मैदानामध्ये मात्र अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज आहे. देवा यांच्याकडे चेंडू दिला गेलाय. नारायण स्ट्राइक एंडवर आणि नॉन स्ट्राइक एंडवर सचिन. तर बघूया पहिला चेंडू. सुरेख फटका मारला. यावेळेस चेंडू चकमा देतोय. खराब क्षेत्ररक्षण. चौकार या ठिकाणी पूर्णपणे मिळतोय. चौकारामुळे धाव फलकावर धावा होत आहेत त्या 30 धावा आणि 5 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. आशा पल्लवित झालेल्या आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल जर जिंकायचं असेल. दोन्ही संघांसाठी परिस्थिती समसमान आहे. 5 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. तेव्हा तयार. पॉइंटच्या दिशेमध्ये एक कलात्मक फटका खेळला गेलाय. या ठिकाणी एकच धाव मिळेल. 31 धावा धाव फलकावर पूर्ण होत आहेत. 4 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. भीमर टाकला गेलाय. नो बॉल असणार आहे. या दरम्यान एक बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल घेतल्या गेली. 2 धावा मिळतील. फ्रीडचा इशारा या ठिकाणी संजय फडात सर देत आहेत. एक सुवर्ण संधी फ्रीडची संधी असणार. 4 चेंडू 5 धावा.
सुरेख फटका आहे, चेंडू हवेत असणार आहे. झेल या ठिकाणी पूर्णपणे सुटलाय. अर्थात फ्री हिटचा चेंडू होता, परंतु दरम्यानच्या काळामध्ये एक धाव पूर्ण केली गेली. 3 चेंडू 4 धावा. सुरेख फटका आहे. मिड विकेट मध्ये नितीन अंकल तयार असणारे 2 धाव्यांचे प्रयत्न या ठिकाणी सफल झालेत. 2 चेंडू 2 धावा. सामना जर टाय झाला तर या ठिकाणी आवाहन देणारा संघ विजयी ठरणार आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर आवाहन देणारा संघ विजयी ठरेल. दोन चेंडू 2 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर असणारे धावचीतची संधी. फलंदाज या ठिकाणी टिपला गेलाय. अवांतर धावेचा इशारा आलेला आहे. वाईटचा रिव्ह्यू नाहीये. वाईटचा रिव्ह्यू नाहीये. वाईटचा रिव्ह्यू नाही. तुमची इच्छा बर का. वाईटचा रिव्ह्यू घेतलेला नाही आतापर्यंत आणि घेणारही नाही. बॅट कट बघायचं का? हा, बॅट कट बघू शकतो. तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. हो सागर सर, तुम्ही फक्त बॅट बघता. नाही तुम्ही नाहीच आहे. तुम्ही दोन्ही सांगायचे नाही. तुम्ही 2 मिनिटं बाकी सगळे लागत तुम्हाला. वाईड आहे. एज वगैरे काही नाही. आणि तुमची इच्छा बर का नितीन अंकल, तुमची इच्छा आहे. तुम्ही जो निर्णय घेताना हा सर्वस्वी तुमचं आहे. तर कठीण प्रसंग या ठिकाणी मैदानामध्ये निर्माण होतोय. 2 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे.
तर स्ट्राईक एंडवर आपल्याला सचिन बानकर आणि देवीदास हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. देवा यांच्याकडे हा चेंडू दिला गेलाय. बघूया मैदानामध्ये आता जर विचार केला तर LMGP बेंडा काहीसा सक्षम वाटतोय. 2 चेंडू 1 धाव. बघूया गोलंदाज तयार आहे. 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. दोन चेंडू आणि 1 धाव. निर्धाव चेंडू आला गेलाय. 1 चेंडूवर 1 धावेची गरज आहे. या ठिकाणी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आवाहन देणारा संघ विजयी घोषित केला जाईल जर सामना टाय झाला. हा चेंडू जर निर्धाव गेला तर देडगाव संघ या ठिकाणी विजयी ठरवला जाईल. बघूया देवा आणि सचिन बानकर यांच्यावर सर्वांचं लक्ष असणार. 1 चेंडू 1 धाव. कट केलाय.